नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. टोल बंदी होणार का? आता तरी आवाज भरपूर निघालेले आहेत. महाराष्ट्रामधल्या लोकांना टोल हा शब्द ऐकला की कपाळावर कदाचित आठ्या येत असतील. इतकं ते टोलचं राजकारण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं होतं. आता ते आंतरराष्ट्रीय राजकारण सुद्धा गाजायला लागलेलं आहे. होर्मुझ वरती इराणने टोल बसवला. मग अमेरिका म्हणते, "छे छे, हे टोल लावणार असेल तर मी पण टोल लावतो. तेव्हा तुम्ही त्यांना पैसे देणार असाल तर मलाही पैसे द्या. नाहीतर मी एकही जहाज इथून जाऊ देणार नाही." आता अमेरिकेने तसं म्हटल्यानंतर कालच्या 1-2 दिवसात असं म्हणतात, फारशी जहाजं बाहेर पडू शकलेली नाहीयेत. पण त्याही याच्यामध्ये चीनने आपलं जहाज हे दामटून पुढे टाकलं आणि मग अमेरिकेला माघार घ्यावी लागली. अशी चिन्ह म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येतायत. आता व्हेरिफिकेशन करणं कठीण आहे, कारण कुठला मीडिया कोणाच्या बाजूने झुकलेला आहे माहिती नाही आपल्याला. मग सध्याच्या घडीला नेमकं चाललंय काय हे प्रकरण? आणि हे टोल प्रकरण जे आहे, अमेरिका का म्हणते आहे, की मी पण टोल बसवतो म्हणून. तर त्याचं एक वेगळं राजकारण आहे हे लक्षात घ्या, की आधी तुम्ही युद्ध सुरू केलत, कोणाला विचारलं नाहीत. त्यानंतर इराणनी उलटे हल्ले केले. आता ते होर्मुझ अडवून बसलेले आहेत. तेव्हा अख्ख्या जगाचा गळा दाबून टाकलेला आहे. युरोपला तेल मिळत नाही, ह्याला मिळत नाही, त्याला मिळत नाही. अमेरिकेने सगळ्यांना आवाहन केलं, की सगळेजण या आणि इराणची ही जी दमदाटी चाललेली आहे, दादागिरी, ती बंद करायला आम्हाला मदत करा. कोणी पुढे आलं नाही. बरं, कोणी पुढे आलं नाही तर त्यांना दोष देता येत नाही. कारण तात्या कधी टोपी फिरवतील सांगता येत नाही. यांना सगळ्यांना कामाला लावतील आणि स्वतः दुसरीकडे निघून जातील. तेव्हा कोणी पाऊल टाकायला तयार नाही. आता तात्या म्हणतात, की तुम्हाला त्याची दादागिरी चालत असेल तर माझी पण सहन करा. या सगळ्या मारामारीमध्ये सर्वात जास्त नुकसान हे युरोपचं आहे आणि जे देश तिथून अ, आयात करत होते माल त्यांचा आहे. जे देश निर्यात करत होते, निर्यात सुद्धा होतो लक्षात घ्या. तुमचा सौदी अरेबिया असेल, ओमान असेल, UAE असेल, या सगळ्यांना बाहेरूनही माल जातो. अन्नपदार्थ तिकडे जातात, इंजिनिअरिंग गुड्स जातात. ती सगळी सुद्धा आजच्या घडीला बंद आहेत. तेव्हा ज्यांना ते दुःख भोगायला लागतं आहे, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हायला ना युरोप तयार आहे, ना ट्रम्प तयार आहेत. आणि आता परिस्थिती अशी आलेली आहे, की टोल इराण तर पाय मागे घ्यायला तयार नाही. ते म्हणतात, की ते तुम्ही आमचं नुकसान केलं एक तर तुम्ही आम्हाला भरपाई द्या. आता ती भरपाई द्यायची तर अमेरिकेकडे पैसा नाही, यांच्या खांद्यावर झोळी. मग इराण म्हणतं, "ठीक आहे, आम्हाला टोल जमा करू द्या." तर टोल जमा करायचा तर काय त्यांच्या खिशातलं काहीच जात नाही. जो कोणी खरेदीदार असेल, तो टोल भरणार आणि येणार बाहेर. तेव्हा कदाचित म्हणजे युद्धबंदी गळ्याशी आल्यामुळे कदाचित अमेरिका टोल स्वीकारला समजा होर्मुझवरती, तर त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करा. सगळेजण आपल्याला सांगतायत की नाही नाही, युनोचे तर नियम आहेत, की आंतरराष्ट्रीय जिथे वॉटर्स आहेत तिथे अशा प्रकारे टोल लावता येत नाही म्हणून. तर मग ठीक आहे. प्रश्न हा आहे, की तात्यांनी तर मुळात युनोच धाब्यावर बसवली आहे. युनोचे सगळे संस्था धाब्यावर बसवल्या आहेत. ते WHO मधून बाहेर पडले, ते इथून बाहेर पडले, तिथून त्यांनी ते गॅट बाहेर पडलं. म्हणजे कुठलीही गोष्ट WTOतून बाहेर पडले. ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जाऊन त्यांनी बंडाचा झेंडा घेतला. सगळ्या जगावरती टेरिफ लावून टाकले. म्हणजे आधीचं जे काही राज्य होतं ते सगळं राज्य त्यांनी उधळून लावलेलं आहे. मग ते UN क्लॉज त्यांना काय सांगताय तुम्ही? तात्या काय ते ऐकण्याच्या परिस्थितीत आहेत असं नाहीये. तर ते म्हणतील ठीक आहे. नवी विटी नवा राज. मी सांगतो टोल चालू करा. मला टोल मान्य आहे इराणचा. तुम्हाला नाही मान्य तर तुम्ही या आणि स्वतःचं संरक्षण करा. माझं युद्ध मी थांबवून टाकतो. त्याच्यासाठी मला लढायची गरज नाहीये, कारण माझी शेपूट अडकलेलीच नाहीये त्याच्यामध्ये. तेव्हा ते जर का मान्य झालं तर जगामध्ये आणि कुठे-कुठे टोल लागतील विचार करा. म्हणजे एक प्रकारे इंडोनेशिया असेल, भारत असेल, यांनी उद्या मलाक्का स्ट्रेटमध्ये टोल घ्यायचं ठरवलं. तिकडे चीननी मध्ये भरपूर कुठे-कुठे आयलँड्स बनवून ठेवलेली आहेत आणि त्या आयलँडच्या असंही ते त्या आपल्या पाण्यातून तुम्ही जायचं नाही सांगतात.
कारण काय तर ही माझी भूमी आहे, त्याच्या बाजूने कृत्रिम आयलंड बनवले तर त्यांनी, त्याच्या बाजूने जायचं तर टोल द्या. असा टोल जगभरात सगळीकडे गोळा करायचा झाला तर काय होईल? जागतिक व्यापाराचा काय होईल विचार करा. पण तात्या म्हणतात ठीक आहे, तात्यांना ही व्यवस्था नकोच आहे, मी नवी व्यवस्था तयार करतो म्हणतात. तेव्हा टोल मान्य करणं, हे जे सगळे टोळ भैरव तयार झालेले आहेत आणि जर का हे प्रिन्सिपल म्हणून मान्य झालं, म्हणजे उद्या तात्या असं म्हणतील की नाही ठीक आहे बाबा, तुम्हाला तुमचे $50 बिलियन समजा तुमचा काय खर्च द्यायचा आहे, तो एकदा वसूल झाला की टोल बंद करा. इराण ऐकणार आहे का? एकदा टोल सुरू झाला की इराण ऐकणार नाही त्याच्याबरोबर, बरोबर आहे. मग काय होईल तर पूर्ण तुमच्या आयुष्यभराचं टोलचं ओझं हे संपूर्ण जगावर लादलं जाईल आणि ती सगळी जी वसुली होईल, इराणच्या तिजोरीत जो पैसा जाणार आहे त्याचं काय होणार आहे, हा प्रश्न आहे मुख्य म्हणजे. कारण इराण केवळ तेल विकणार नाही, आता तो टोल पण वसूल करणार. तो पैसा खर्च कसा करायचा हे इराणच्या हातात आहे का, हा की क्वेश्चन आहे. म्हणजे उद्या तात्यांनी असं सांगितलं की हा जो टोल जमा करताय तुम्ही, तो टोल हा आमच्या न्यूयॉर्कच्या बँकेमध्ये खातं उघडा आणि तिथे ते पैसे जमा झाले पाहिजेत. तुम्हाला माहिती आहे ना, आत्ताच्या घडीला व्हेनेझुएलामध्ये काय झालेलं आहे? व्हेनेझुएलाचं तेल विकलं जातंय, पण पैसे कुठे जमा होतात? न्यूयॉर्कच्या बँकेमध्ये जमा होत आहेत. तीच अवस्था जर का इराणवरती केली तात्यांनी तर काय करायचं? म्हणजे एकंदरीतच केवळ इराणला सुद्धा जे काही पैसे मिळायचे ते सुद्धा अमेरिका हळूहळू काढून देईल. ते म्हणेल ठीक आहे, तुम्हाला जर का ते सगळं बांधण्यासाठी पाहिजे ना, तर मग ती बांधण्याची कंत्राट आमच्या कंपन्यांना द्या आणि त्या कंपन्यांना जे काही पैसे मान्य करायचे ते मी या अकाउंट मधून देतो इकडून. काय होईल नेमकं सांगता येत नाहीये. कुठल्या गोष्टीवरती युद्धबंदी होईल सांगता येत नाही. पण ही जी काही सगळी पावलं टाकलेली आहेत ती विचित्र आहेत. एका बाजूला तुम्हाला माहिती आहे आणि हे तुम्हाला वाटेल की ही कवी कल्पना आहे किंवा मी खूप स्ट्रेच करते आहे, ताणून धरते आहे. तर तुम्हाला 2-3 गोष्टी सांगते. एक तर पाकिस्तानने जाहीर केलेलं आहे की आम्ही अजून आशा सोडलेली नाहीये. इराण आणि अमेरिकेमध्ये आम्ही तह घडवून आणायच्या अजूनही प्रयत्नामध्ये आहोत. तिकडे जेडी व्हॅन्स म्हणतात की आम्ही तर जाऊन आलो, आम्ही सगळं जे काही सांगायच्या त्या सगळ्या अटी इराणला सांगितलेल्या आहेत. आता त्याच्यावर निर्णय घ्यायचा का नाही, हा इराणचा मुद्दा आहे. त्यांनी पुढे यावं. द बॉल इज इन इराण's कोर्ट असं जेडी व्हॅन्स म्हणतात. तात्या म्हणतात थांबा, थांबा, थांबा. पुढच्या 48 तासामध्ये काहीतरी चांगली बातमी येऊ शकते. आय हॅव गुड इनपुट्स. म्हणजे सगळेजण आता अचानक युद्धबंदीच्या गोष्टी करायला लागलेले आहेत. ते का करायला लागलेले आहेत ही खरी गोम आहे आणि त्या गोमबद्दल आपण वेगळा व्हिडिओ करून त्याच्यामध्ये अनेक इतर स्ट्रॅटेजिक मुद्दे येतील. ते ह्या टोल प्रकारामध्ये घुसवणं बरोबर नाहीये. पण असा जर का मुद्दा आला आणि जर का होर्मुझचा टोल मान्य झाला, तर ही व्यवस्था जी आहे अशा पद्धतीने टोल गोळा करण्याची, ती भले तुमच्या UN क्लॉजच्या विरोधात जरी असली तरी देखील तीच इथून पुढची न्यू नॉर्मल होईल. जे मोदींनी जो शब्द वापरला होता ना न्यू नॉर्मल, तो न्यू नॉर्मल इकडे इराणमध्ये लागू होईल अशी लक्षणं दिसू शकतात. तेव्हा या घडामोडींवरती 48 तास ट्रम्प म्हणलेले आहेत, तेव्हा काय होतंय ते आपण बघू. शुक्रवारपर्यंत तात्यांना काहीतरी लागतं, कारण शुक्रवारी ते मसालेदार काहीतरी ट्विट टाकतात, मग स्टॉक मार्केट वर जातं, खाली जातं आणि सगळी गंमत होते. आपल्याला सगळ्यांना पाठ झाले. मग सोमवार सकाळी येईपर्यंत सगळं सामसूम होतं. तात्या परत काहीतरी बोलतात आणि सगळे सारवासारव करतात. बघूया काय होतंय ते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.